भारतीय समाजात स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना वारसा, संपत्ती, विवाह, घटस्फोट आणि दत्तक घेण्याचे हक्क नव्हते. स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जात असे. या अन्यायाविरुद्ध सुधारणा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार केले. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांनी हे विधेयक संसदेत मांडले. या विधेयकात महिलांना वारशात समान हिस्सा, संपत्तीत अधिकार, घटस्फोटाचा हक्क, पुनर्विवाहाचा अधिकार आणि दत्तक घेण्याचा अधिकार देण्याची मागणी होती. म्हणजे स्त्रीला कायद्याने पुरुषांप्रमाणे समान दर्जा देण्याचा हा प्रयत्न होता. तथापि त्या काळातील रूढिवादी लोकांनी याला तीव्र विरोध केला. यामुळे हे बिल पारित होऊ शकले नाही. त्यामुळे नाराज होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1951 साली कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून पुढे 1955 ते 56 मध्ये हिंदू विवाह अधिनियम, हिंदू वारसा अधिनियम, हिंदू दत्तक व पालनपोषण अधिनियम आणि हिंदू अल्पवयीन व संरक्षण अधिनियम असे स्वतंत्र कायदे करण्यात आले. या कायद्यामुळे भारतीय महिलांना पहिल्यांदाच समानता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय मिळाला. त्यामुळे हिंदू कोड बिल हे भारतीय समाजातील महिलांच्या सशक्तीकरणाचे पायाभूत कार्य मानले जाते.